हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. आणि आज आम्ही फिरायला निघालो आहे. बघा, आमची झाली आहे तयारी फिरायला, म्हणजे आम्ही वॉटर पार्कला निघालो आहे आणि ही माझ्या बाळाची तयारी पण झालेली आहे. तर आम्ही फायनली निघालो आहे म्हणजे आमचा बराच दिवसाचा प्लॅन होता की वॉटर पार्कला जायचं आहे, बट काही गोष्टींमुळे आमचं सारखं कॅन्सल होत होतं. आम्ही फायनली निघालो. आता निघालो आहे म्हटल्यावरती आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी, कारण माझ्या भावाला, वहिनीला आणि बहिणीला यांना तिघांनाही गाडीमध्ये घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही जाणार होतो माझ्या माहेरी. तर बघा, ह्या मॅडमचे एक्सप्रेशन आमच्या चालूच असतात. जसं कॅमेरा घेतला, जसं ब्लॉग शूट करायला घेतला की मॅडमचे एक्सप्रेशन, माझी कॉपी, काही ना काही तिला बोलायचं असतं. तिला पण छान वाटतं, मम्मी व्हिडिओ काढते म्हटलं मला पण बोलायचं आहे, असं तिचं चालूच असतं. काही ना काही दाखवायचं, गप्पा मारायच्या चालू असतं. फायनली हे लोक आले, ह्यांना गाडीत घेतलं आणि आम्ही निघालो तिकडून वॉटर पार्कसाठी. मग आमचं चालू झालं जरा गप्पा वगैरे, फोटोशूट, फोटो काढणं. मग आम्ही थोडंसं थांबल्यानंतर आम्ही लिंबू सरबत वगैरे घेतला आणि माझ्या भाऊजाईंनी चहा घेतला. ती चहा लवर आहे बाबा, तिला तर चहा पाहिजे. कुठं काही होऊ द्या, काही कुठं जावा, आम्हाला चहा पाहिजे. तिला आम्ही चिडवत होतो, तू चहा पिती, अरे थंड प्यायचं असतं वगैरे. आम्ही असं काही आमचं चिडवे चालले होते. मग आमचं झालं पिऊन वगैरे, पण मुलांसाठी काहीच घेतलं नव्हतं आणि यांना पण लिंबू सरबत आणायचा होता, म्हणून ते त्यांच्यासाठी घ्यायला गेले होते. इथं आमचं चाललं आहे, माझं झालं, या दोघांचं चालूच होतं. अजून मुलांसाठी पण आणायला गेले होते, मग ते येत आहेत म्हणून आमचं चाललं होतं इकडे काय तिकडे काय, इकडून घेतलं का तिकडून घेतलं, असं आमच्या गप्पा चालल्या होत्या. मला माहितीच नव्हतं लिंबू सरबत, मला वाटलं त्या दुकानातून आणलं का काय, म्हणून मी तिला विचारत होते की इकडून घेतलं का. मग ते झाल्यानंतर ही आमच्या मॅडमचं चालू झालं बॉटल वगैरे दाखवायचं. मग मी पण पिती आहे, माझं पण दाखव. ब्लॉग करताना तिला पण एकदम हे करायचं असतं. मग त्यांच्यासाठी दोघांसाठी बॉबी, कुरकुरे वगैरे आणले होते. त्यांना विचारलं होतं की काय घ्यायचं तुम्हाला, तर त्यांना बॉबी, कुरकुरे, बिस्किट पाहिजे होतं. मग त्यांच्यासाठी ते घेतलं. मग त्यांना पाठीमागेच दिलं. त्यांची चांगली मज्जा चालली होती. पाठीमागे त्यांना मोकळा स्पेस मिळाला होता, मस्त त्यांनी मज्जा करत होते. पण आम्ही असं वाट पाहत होतो की कधी पोहोचणार आहे आम्ही वॉटर पार्कला, किती वेळ लागणार आहे. आणि हा आमचा दादू, माझ्या भावाचा मुलगा, त्याला असं झालं होतं पप्पाच्या मांडीवर जाऊन मला गाडी चालवायची. आणि जेव्हा ह्यांनी कॅमेरा चालू केला, त्यांनी गाडी सोडून कॅमेरामध्ये बघायला चालू झाला. हे म्हणतात अरे पुढे बघ. नाही, आमच्या साहेबाला कॅमेऱ्यातच बघायचं आहे आवड. शेवटी मग त्याच्या पप्पानी पी केल्यानंतर तो पण करायला चालू झाला तसंच पप्पाचं बघून. आणि त्याला बघून आम्हाला मजा वाटत होती. पाठीमागून आम्ही त्याला बघत होतो आणि हसत होतो. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना त्याला जसं काय तो स्वतः गाडी चालवतो. एवढं सुंदर, म्हणजे एवढं छान एक्सप्रेशन, आणि ते तसं करत होता, गाडी हलवत होता. मग आम्हाला पण बोर झालं होतं म्हणा, पण आम्ही ते बघून छान वाटत होतं आम्हाला त्याला बघून. म्हणजे टाईम जात होता आमचा, पण आम्हाला असं झालं होतं कधी पोहोचणार. आणि फायनली आम्ही पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर माझी खुशी, मला असं झालं होतं, म्हणजे मी याआधी पण गेले होते त्या वॉटर पार्कला, पण फ्रेंड्स सर्कलसोबत गेले होते, मैत्रिणींसोबत गेल्या वर्षी गेले होते. पण त्यावेळेस काहीच नव्हतं, एवढं गर्दी नव्हती, काहीच नव्हतं आणि छोटं होतं एकदम. मग त्यावेळेस एवढी मजा नव्हती. पण यावेळेस मी त्यांची रील पण पाहिली होती की त्यांनी वाढवले वगैरे, नाही का. तर मी गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा मी गेले ना, मी एवढी शॉक झाले ती गर्दी बघून. गेल्या वेळेस आम्ही गेलो होतो की काहीच नव्हतं, पण यावेळेस गेलो ना, एवढी मज्जा आली आणि इतका एन्जॉय केला. आम्ही पण चेंज वगैरे करून आल्यावरती डायरेक्ट आम्ही रेन डान्स वगैरे करायला गेलो. इतकी मज्जा आली, खूपच छान वाटलं. आणि मेन म्हणजे ना, 500 रुपयामध्ये त्यांनी जेवण वगैरे सगळं अरेंजमेंट केलेली आणि खूपच छान वाटलं. आम्ही दिवसभर इतका एन्जॉय केला आणि त्याच्यात मला व्हिडिओ काढायला बिलकुल वेळ मिळाला नाही. हे डायरेक्ट मी 5:30-6 वाजता मी व्हिडिओ काढला निघताना. ते पण आम्हाला निघायला लेट झालं. इथं कोणीच दिसत नसेल तुम्हाला, कारण आमची बॅगच हरवली होती. बॅग हरवल्यानंतर आम्ही जेव्हा गोंधळ केला की ते आम्हाला बॅग नाही मिळत, आम्ही असेच ओले होतो, तर आमची बॅगच मिळत नव्हती. मग कोणीतरी आम्हाला गपचूपमध्ये बॅग आणून ठेवून तिथून निघून गेले, आम्हाला माहितीच नाही. मग आम्ही परत एकदा बघायला गेलो तर आम्हाला बॅग मिळाल्यानंतर आम्ही चेंज वगैरे केला आणि बाहेर आलो. बाहेर पण ॲक्टिव्हिटीज मस्त होत्या, बाहेर पण ॲक्टिव्हिटीजसाठी छान होतं. बट आम्ही काही केलो नाही, कारण आम्ही जसं गेलो होतो ना 12:30-1 वाजता, तेव्हापासून आम्ही जे पाण्यात होतो आणि जेवण वगैरे करून परत पाण्यातच होतो आम्ही.
स्विमिंग पूलमध्ये. मग आम्ही काही बाहेर ॲक्टिव्हिटीज वगैरे केली नाही, बट बाहेर पण होती आणि तिथं घोडा वगैरे हे ते मुलांसाठी छान होतं म्हणजे बघण्यासारखं. पण मुलांनी पण भरपूर एन्जॉय केला, खूप छान वाटलं. मॅजिक मोमेंट म्हणून पार्क आहे आपलं, ॲडव्हेंचर पार्क म्हणजे आपलं वॉटर पार्क. इतकं छान वाटलं ना आम्हाला, खरंच आम्ही इतकी मज्जा केली, इतका एन्जॉय केला आणि मुलांनीसुद्धा इतका एन्जॉय केला. तिथून मुलांना जावंसंच वाटत नव्हतं, एवढं छान वाटत होतं. खूप एन्जॉय केला आम्ही, म्हणजे आल्यासारखं झालं आमचं, एन्जॉय पण झाला, सगळं झालं. फक्त थोडंसं आमचं बॅग आमची हरवली होती म्हणून आम्ही टेन्शनमध्ये होतो. त्यानंतर आम्हाला बॅग मिळाल्यानंतर आम्ही परत थोडंसं बाहेर आल्यानंतर फ्री झालो. पण खूप छान एन्जॉय केला, खूप छान वाटलं. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि आमचा एन्जॉय बघून तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही पण नक्की पुढच्या वर्षी जावा आणि मॅजिक मोमेंटला नक्की जावा आणि नक्की एन्जॉय करा. खरंच खूप छान ॲडव्हेंचर पार्क आहे, वॉटर पार्क आहे. खूप छान वाटलं आणि नक्की मला सांगा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला. बाय.